नमस्कार. मी पंढरनाथ टोंबरे. सध्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंचाच्या हत्येचं प्रकरण गाजत आहे. अत्यंत क्रूरपणे ही हत्या झालेली आहे. मराठा समाज या प्रकरणात आक्रमक झालेला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू आहेत. दुसरीकडे विधानसभेतही या प्रकरणावर आमदाराकडून चर्चा केली जात. सरपंचाच्या खुनानंतर जे पोस्टमॉर्टम समोर आले आहे त्यामध्ये सरपंचाला अत्यंत क्रूरपणे मारले गेल्याचं समोर या पोस्टमॉर्टममधून आलेलं आहे. आता अशा महाराष्ट्रात घटना वेळोवेळी नेहमी घडू नयेत. यापूर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलून हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेऊन यावर योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी समाजातून होत आहे. मात्र दुसरीकडे राज्यात सत्ता येऊन नवीन मंत्रिमंडळ स्थापन करून जवळपास 15 दिवसाचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अद्यापही राज्याला गृहमंत्री मिळालेला नाही. गृहमंत्री पद देण्यास का विलंब लावला जातो आहे हा एक वेगळा चर्चेचा विषय होत असला तरी मात्र बीडची घटना गांभीर्याने घेऊन नवीन सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रकरणामध्ये आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. यावर योग्य पाऊल उचलले गेले पाहिजे असं माझंही मत आहे. मात्र यात विलंब होत असल्याचे दिसते. तुम्हीही नक्की कळवा तुमच्या कॉमेंट्समधून. महाराष्ट्राचं बिहार होता कामा नये यासाठी शासनाने तात्काळ पाऊल उचलावे असे मला वाटते. धन्यवाद.